नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। महाराष्ट्र बाजार समिति सचिव, महासंघ के संचालक व भिवंडी कृषि उत्पन्न बाजार समिति सचिव डॉक्टर यशवंत म्हात्रे, रोटरी क्लब भिवंडी ग्रामीण माजी अध्यक्ष व गुंदौली ग्राम पंचायत के माजी उप सरपंच प्रमोद म्हात्रे, ठाणे जिला मध्यवर्ती बैंक के मैनेजर प्रभाकर म्हात्रे ने गुंदौली गांव में गणेश भगवान की प्रतिमा 10 दिनों तक स्थापित कर पूरा म्हात्रे परिवार ने आरती पूजा कर बप्पा का आशीर्वाद लिए। तो वहीं 10 दिनों तक म्हात्रे परिवार के घर बप्पा का दर्शन करने के लिए आमदार शांताराम मोरे सहित कई गणमान्य लोग आकर बप्पा का दर्शन कर आशीर्वाद लिए और नम आंखों से गणपति बप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या की घोषणा करते हुए बप्पा को विदा किए। नमस्कार, मी सोनाली रोहन म्हात्रे। मी माझ्या परिवारातर्फे सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते। मी गणपती चरणी अशी प्रार्थना करते का गणपती बाप्पांनी माझ्या परिवाराला सुखात आणि आनंदात ठेवावे आणि आमच्या सर्व इच्छा पूर्ण कराव्या। गणपती बाप्पा मोरया। आज अनंत चतुर्दशी गणेश विसर्जनाचा दिवस। खरोखर भाद्रपद चतुर्थीला आम्ही श्री गणेशाची स्थापना करत असतो। घरामध्ये खूप आनंद असते, उत्साह असे वातावरण असते, मंगलमय वातावरण असते, संपूर्ण घर एकदम भक्तिमय झालेला असतो। खरोखर सांगायचं म्हणजे आज जरा विसर्जन असल्यामुळे थोडंसं दुःख असलं तरी पण गणपती बाप्पा पुढच्या वर्षी मोठ्या हर्षाने पूर्ण परत नव्या उत्साहाने येणार आहे, त्यामुळे आनंद आहेच आम्हाला। सर्वजण प्रत्येक कार्याच्या आरंभी श्री गणेशाची पूजनाने करत असतात। असा हा गणपती 14 विद्या 64 कलांचा अधिपती, सर्व गणांचा नायक असा हा सुख करता दुःख करता
सर्व दुःख संकट दूर करणारा हा असा गणपती बाप्पा हा आम्हा आगरी कोल्ह्यांचा खूप प्रिय असा देवता. आम्ही सर्वजण आमच्या घरात प्रत्येक जण घरोघरीच गणपती असतात. कोणी 1.5 दिवस असतात, कोणचे 5 दिवस असतात, कोणचे 11 दिवस असतात. आमच्या घरी आमचे वडील स्वर्गवासी अनंतराव जगन्नाथ म्हात्रे यांनी जवळजवळ आज 40 वर्ष झाली गणेश स्थापना करून गणेश स्थापना केलेली. तेव्हा गणपतीच्या इथे कारखाने पण नव्हते. तेव्हा आम्ही गणपती वसवून आणायचो. वसवून आमची गणपती मूर्ती यायची आणि तेव्हा रस्ते नसल्यामुळे ब्रिज नसल्यामुळे आम्ही नावेमधून होडीमधून गणपती आणायचो. तेव्हा फक्त आमच्या गावामध्ये मोजकेच गणपती असेल, 4-5 गणपती असेल. तेव्हापासून आम्ही गणेश स्थापना करत होतो. आमच्या घरामध्ये खूप उत्साह आनंदाचे वातावरण असते. असा गणपती बाप्पा सर्वांच्या मनोकामना पूर्ण करत असतो, सर्वांच्या इच्छा पूर्ण करत असतो. आम्ही हा गणपती बाप्पा 10 दिवस मोठ्या मनोभावाने पूजा करीत असतो. म्हणजे दिवसाला आम्ही 2 टाइम आरती करीत असतो, सकाळी एक आरती, संध्याकाळी आरती. आणि घरामध्ये सर्व मुली सर्व आमच्या मुली घरी आलेल्या असतात, बहिणीचे घरी आलेल्या असतात. त्यामुळे घरामध्ये एक वेगळंच वातावरण असते. घरी गणपतीचं मंगळगौरीचे गाणे असतात, विविध प्रकारचे खेळ असतात, रात्रभर जागरण असतो, खूप आनंदाचे वातावरण असते. आणि कोणाला काही थकवा नसतो. पुन्हा सकाळी त्याच जमाने उठतात आणि पुन्हा गणपती पुढे विविध प्रकारचे नैवेद्य बनवित असतात. मग गणपतीला जे आवडणार असतील, मोदक असतील, करंज्या असतील, पुरणपोळ्या असतील, असे विविध प्रकारचे नैवेद्य बनवलेले असतात. आणि घरी म्हणजे 10 दिवस आमच्या पंचपक्वान्नाचा थाट असतो. खूप गोडधोड सगळं घरी बनवले असतं. खूप आनंदी वातावरण असतं. छोट्यांपासून मोठ्यामध्ये सर्वांमध्ये एकदम उत्साहाचं वातावरण असतं. आणि हा असा बाप्पा सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करत असतो, नवस पूर्ण करत असतो. प्रत्येक जण बाप्पाच्या चरणी लीन होतो. बाप्पापुढे आपली गाऱ्याने मांडतो, नवस मांडत असतो. प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण होतात. कोणी आपल्या इच्छा पूर्ण केल्या तर सत्यनारायणाची पूजा बोलतात, पूजा घालतात. कोणी जर गणपती गवण्याच्या घरी बसत नसेल तर नव्याने गणपती बसवतात. काही जण मागी गणपती बसवतात, साखर चौथीला गणपती बसवतात, अशी बाप्पाची पूजा करीत असतात. मी बाप्पाच्या चरणी एवढीच प्रार्थना करेन की बाप्पा आम्हा सर्वांना, जे काही आमचे ग्रामवासी असेल, तालुकावासी, राज्यवासी यांना सर्वांना सुखात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेव. त्यांचे जे काही संकट असतील, त्यांचे जे काही नैराश्य असतील, दुःख असतील, सर्व दूर कर आणि सर्वांना आनंदात ठेव. आपल्या राज्याला जे काही दुष्काळ संकट असेल दूर कर. काही ठिकाणी जर पर्यटन सुट्टी जरा खूप झालेली आहे, काही ठिकाणी पर्यटन सुट्टी झाली नाही. म्हणजे सुका असेल, ओला असेल, असं दोन्ही दुष्काळ दूर कर. राज्यामध्ये, देशामध्ये जे काही थोडंसं जात पात धर्म भेद चालू आहे हे सर्व संपू दे. राज्यात, देशात एकतेचं, शांतीचं वातावरण नांदू दे आणि सर्वजण गुन्हा गोविंदाने राहू दे. हीच माझी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. नमस्कार. गणेशाला वंदन करतो आणि गणेश उत्सव आपल्या हिंदू धर्मामध्ये उत्सव मानवला जातो आणि या गणपतीची बुद्धिदेवता म्हणून प्रसिद्ध आहे. खरं म्हणजे हिंदू धर्मामध्ये गणेशाची प्रत्येक कार्यामध्ये पूजा केल्याशिवाय कार्य पूर्ण होत नाही, अशी देवता आहे. आणि त्याचा जन्मदिवस म्हणून गणेश चतुर्थीला उत्सव मनवला जातो. संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक घरोघरी हा उत्सव मानला जातो. कुठे 1.5 दिवस, कुठे 5 दिवस, कुठे 11 दिवस, कुठे 21 दिवस, अशा प्रकारे या गणपतीची पूजा अर्चना केली जाते, मनोभावी पूजा केली जाते. राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक मोहल्ल्यामध्ये या गणपतीची एक विशिष्ट अशी ओळख असते. म्हणजे पुण्यामध्ये, मुंबईमध्ये एक मुंबईचा राजा, पुण्याचा राजा किंवा कसबा पेठेचा गणपती, अशा प्रकारे विशिष्ट नाव देऊन आणि या गणपतीची पूजा केली जाते. याची एक ओळख म्हणून राज्यातून, विविध प्रांतातून, विविध भागातून त्या गणपतीला भेट देऊन आणि दर्शन घेऊन आणि नवस फेडला जातो. अशा प्रकारे या देवतेची 11 दिवस मनोभावी पूजा करून, आणि आज अनंत चतुर्दशीचा दिवस आहे, विसर्जनाचा दिवस आहे. आज गणपतीचं विसर्जन होणार, पण पुढच्या वर्षी पुन्हा हा देवता आपल्या घरी येणार. या उत्सुकतेपोटी आज त्याचं विसर्जन केलं तरी पुढच्या वर्षी पुन्हा येण्याची आम्ही मनोभावी त्याची वाट बघत राहू. आणि अशा प्रकारे आज आम्ही गणपती उत्सवानिमित्त संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांना चांगला पाऊस झालेला आहे आणि पीक पाणी चांगल्या प्रकारे येणार आहे. अशा प्रकारेच सगळ्या लोकांना सुख समृद्धी लाभू दे आणि सगळ्यांचे ऐश्वर्य मिळू दे आणि त्यांचं रोगराई नष्ट होऊ दे, अशी प्रार्थना करतोय. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.
इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।